तुम्ही मला आमदार केलं म्हणून मी मुख्यमंत्री झालो, या राज्याचा मुख्यमंत्री। आणि जेव्हा झालो तेव्हा बघा, डॉक्टर श्रीकांत शिंदे डॉक्टर आहे, तो ऑपरेशन करतो, पण मी डॉक्टर नसताना मोठे मोठे ऑपरेशन केले। त्यामुळे मला कोणी हलक्यात घेऊ नका, एवढंच सांगतो मी। जे आरोप करतात ते वांटेड होतील आता। आणि मला म्हणाले आता तुम्ही काय कराल तर आमचे डोकी फोडू। अरे डोकी कोणाची फोडताय? आम्हाला काय करायचंय फोडाफोडी करायला? बिलकुल एकनाथ शिंदे फोडाफोडी करत नाही, बिलकुल नाही करत। आपोआप सगळे आले, बरोबर। ते आसरानीचा एक डायलॉग आहे ना कुठला तरी पिक्चर मध्ये, शोले मध्ये, काय आधे उधर जाओ और बाकी मेरे पीछे आओ। पीछे बघा तो कोई नाही। असं कसं होतंय काय? बरोबर आहे, नाही तर मला मूर्खात काढतील। शिवाजी महाराज की जय भवानी। सगळ्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। अरे मला तर तुम्ही द्यायला आले ना, तर तुम्हाला मी देतो। काल रात्रीपासून वाढदिवसाचे कार्यक्रम सुरू आहेत आणि सकाळी पहाटेपर्यंत सगळ्यांच्या शुभेच्छा सुरू होत्या, पुन्हा सुरू झाल्या। आता इथून टेमी नाक्याला जायचं, अनेक ठिकाणी कार्यक्रम आहेत। आणि म्हणून तुम्हाला खास करून मी दरवर्षीप्रमाणे सगळीकडे गेलो, कुठेही गेलो, महाराष्ट्रात गेलो, देशात गेलो, तरी सुद्धा किसन नगरला आल्यानंतर जो आनंद होतो तो आपला आनंद म्हणजे घरातला येतो। घरामध्ये कसं आपल्या बाकी ठीक आहे, बाकी लोकांनी सत्कार करणं, पण आपल्या परिवारामध्ये जो सत्कार जेव्हा होतो त्याचा एक वेगळा आनंद आणि समाधान असतं। आणि म्हणून गेले 2.5 वर्ष खरं म्हणजे हे किसन नगर आहे। तुम्हीच या एकनाथ शिंदेला एक लहानपणापासून पाहिलंय, शाखा प्रमुखापासून, नगरसेवकापासून, आमदारापासून, अगदी मंत्री, विरोधी पक्षनेता, या राज्याचा मुख्यमंत्री झालो। त्याच्यामध्ये किसनगर वासियांचं, ठाणेकरांचं मोठं योगदान आहे। आणि एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, 5व्यांदा देखील आपण 1.25 लाखाचं लीड घेऊन मला विजयी केलं। त्यामुळे हा विजय सगळ्यात मला महत्त्वाचा आहे। आणि म्हणून मी गेले 2.5 वर्ष जे मुख्यमंत्री म्हणून काम केलं ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। पायाला भिंगरी लावून काम केलं, रात्रंदिवस, रात्रीचा दिवस केला। आणि मुख्यमंत्री आणि सरकार 24/7 कसं चालतं हे महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलं। आणि इथं माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत, लाडक्या बहिणींना जे योजनाचे पैसे मिळाले त्यांनी हात वर करा बरं। आवाज लाडक्या बहिणींचा जोरात आहे, लाडके भाऊ पण आहे तिकडं। आणि लाडक्या बहिणींनी एवढं काम केलं, एवढं सुपरहिट लाडकी बहीण योजना झाली की आता आपले महाराष्ट्राचा पॅटर्न सगळ्या देशात आता राबवू लागले लोक। आणि कोल्हापूरहून लाडक्या बहिणी आल्या, चंदगडहून, तुमचंही स्वागत मनापासून। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, रखडलेले प्रकल्प होते ते मार्गी लावले, कल्याणकारी योजना केल्या, लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, लाडका शेतकरी योजना, लाडका युवा योजना, लाडका वारकरी योजना, लाडके ज्येष्ठ योजना, किती योजना केल्या आपण। लोक थकून गेले। लाडकं कुटुंब योजनाच झाली आपली। आणि त्यामुळे झालेल्या निवडणुकीमध्ये एवढा दैदिप्यमान विजय मिळाला की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही
महायुतीला 232 जागा मिळाल्या नव्हत्या. मला सांगा 2-2.5 वर्षात आपली शिवसेना आणि धनुष्यबाण बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे साहेबांचे विचार, 2 वर्षामध्ये आपण विधानसभेत, लोकसभेत 7 जागा जिंकलो, विधानसभेत आपण 80 जागा लढलो आणि 60 जागा जिंकलो. आणि समोरच्यांचं मी आज काय त्यांच्याबद्दल वाईट बोलू इच्छित नाही, पण त्यांचे 97 जागा लढले आणि फक्त 20 जागा जिंकले. तरी काय त्यांना समजत नाही, शिव्या शाप द्यायचं चालूच आहे. संताजी धनाजीला कसं मुघलांना संताजी धनाजी घोड्यांना पण पाणी पिताना दिसायचा, तसं एकनाथ शिंदे सगळीकडे दिसतो, स्वप्नात पण दिसतो, झोपताना पण दिसतो, उठताना पण दिसतो. काय मी सांगितलं जरा आता तरी सुधरा. अरे बाबा, आमच्याकडे आले म्हणून आम्हाला शिव्या देता, पण तुमच्याकडून का आले, का सुटले याचा तरी कधी विचार करणार की नाही. मी त्यांना सांगितले विधान परिषदेमध्ये भाषण करताना, बोला बघा तुम्ही आरोप केले आरोप केले आरोप केले, मी आरोपाला उत्तर आरोपाने नाही दिलं, मी आरोपाला कामातून उत्तर दिलं, म्हणून जनतेने मला साथ दिली. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की कारण मी बोललो नसतो, रोज सकाळ संध्या, आज पण काहीतरी काल पण काहीतरी बोलले, रोज मोदी साहेबांना शिव्या देतात, अमित भाईंना शिव्या देतात आणि एकनाथ शिंदेला शिव्या देतात. एवढ्या किलो शिव्या पडल्यात काय त्याचा म्हणजे वजन केलं तर किती होईल माहीत नाही, पण हरकत नाही. पण त्यांना काय ठीक आहे जाऊ दे, मी आपलं काम करत राहिलो. तेव्हा मी मुख्यमंत्री म्हणजे सीएम होतो. सीएम म्हणजे सगळे लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, तेव्हा देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते. आता मी DCM आहे. आता मी सांगतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन, म्हणजे कॉमन मॅनला समर्पित काम आपल्याला करायचं. कोण आहे आपण, कोण होतो आपण, म्हणून सर्वसामान्य माणूस हाच आपला केंद्रबिंदू आहे, त्याला जपलं पाहिजे, त्याच्या सुखदुःखात सामील झालं पाहिजे. आणि म्हणून हा एकनाथ शिंदे गेले 40 वर्ष तेच करतोय. आणि म्हणून त्याच्यामध्ये तुमचं मोठं योगदान आहे. तुम्ही मला आमदार केलं म्हणून मी मुख्यमंत्री झालो, या राज्याचा मुख्यमंत्री. आणि जेव्हा झालो तेव्हा बघा, डॉक्टर श्रीकांत शिंदे डॉक्टर आहे, तो ऑपरेशन करतो, पण मी डॉक्टर नसताना मोठे मोठे ऑपरेशन केले आणि भूल न देता केले. त्यामुळे मला कोणी हलक्यात घेऊ नका, एवढंच सांगतो मी. मी आपलं बोलत नाही, मी आपलं काम करतो. नहीं वो अभी मत बोलो, अभी अपना काम चालू रखने का. पिक्चर झाला सुपरहिट विधानसभेचा, आनंद दिघे साहेबांचाही झाला, आपलाही विधानसभेचाही झाला. आता तिसरा सिनेमा आपल्याला काढायचा आहे. आता तो कुठला काय नाव आहे माहीत नाही मला, पण तो पण सुपरहिट होणार. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, बघा आपल्या सगळ्या किसननगरच्या धोकादायक इमारतींचा विषय होता. मला तेव्हा लोक बोलायचे काय लोकांना फसवताय, ते कसला क्लस्टर, चुनावी जुमला आहे, क्लस्टर काय होणार आहे का. मला अभिमान आहे, मला समाधान आहे. इथं बघा टॉवर दिसतोय का तुम्हाला, 18 मजल्याचं टॉवर उभा राहिला, इथं राहिलाय, किसननगरला पलीकडे राहिला. आता बुश मध्ये काम चालू होतंय, ऍग्रिकल्चर मध्ये काम होतंय, सगळीकडे काम चालू होतंय. किती 5 ठिकाणी क्लस्टरचं काम चालू झालं. आणि म्हणून हे सगळं माझं स्वप्न आहे. या किसननगर वासियांना, वागळे वासियांना, या ठाणेकरांना त्यांचं हक्काचं घर ज्या दिवशी देईन किल्ली, त्या तो दिवस माझा आनंदाचा असेल. आणि म्हणून माझं स्वप्न आहे, हा कॉमन मॅन मोठ्या टॉवर मध्ये राहायला जाईल, आणि हेच माझं स्वप्न आहे. आणि म्हणून
मी सगळ्या लोकांना एकत्र केलं. आता महापालिका, सिडको, MMRDA, MSRDC सगळ्या एजन्सी आपण आता माझ्याकडे नगर विकास विभाग होतच, आता हाऊसिंग पण आलं आहे. म्हणजे हाऊसिंग म्हणजे घरं बांधणारं खातं. आता बघा, घरं बांधणाराच माणूस मी आहे, घरं जोडणारा माणूस आहे, तोडणारा नाही आहे. त्यामुळे एवढी घरं बांधू, सर्वसामान्य माणसांना बांधू, पोलिसांना बांधू, गिरणी कामगारांना बांधू, परवडणारी बांधू, ज्येष्ठांसाठी बांधू, स्टुडंट हॉस्टेल बांधू, वर्किंग वुमन काम करणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्यासाठी पण आम्ही कोटा ठेवलेला आहे. पत्रकारांना पण आहे, तुमचे पत्रकार आहेत ना इकडं, त्यांच्यासाठी पण ठेवला आहे. सगळ्यांना ठेवलं आहे, सगळ्यांचा विचार केला. आणि म्हणून क्लस्टर डेव्हलपमेंट आशिया खंडामध्ये नंबर 1चा प्रकल्प आहे. आतापर्यंत कोणी केला नाही, तो एकनाथ शिंदेने तुमच्या सुरू केला. प्रत्येकाचं सगळ्यांचं घर स्वप्न असतं, घराचं स्वप्न. दुसरं काय पाहिजे? चांगलं घर, चांगल्या दर्जाचं घर आणि तुम्हाला वेळेमध्ये घर देण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. बाकी तर बघा, ठाणे आता बदलतंय, ठाणं कात टाकतंय. आता मुंबईतले लोक ठाण्यात राहायला येऊ लागलेत, इतर शहरातले लोक ठाणे पसंत करू लागलेत. किती कलाकार, किती साहित्यिक, किती कोण कोण सगळे ठाण्यात यायला लागलेत. आणि म्हणून ठाणं जे आहे, ठाण्यामध्ये आपल्यामध्ये प्रदूषण नाही आहे, ठाणं पोल्युशन फ्री आहे. इकडं बघितलं तर वरती येऊरचा डोंगर, इकडे समुद्र, इकडे सगळं वातावरण, सगळं निसर्ग आहे. आणि म्हणून तुम्ही सगळेजण लकी आहात की ठाण्यामध्ये तुम्ही राहताय. आणि मी लकी आहे, मी ठाणेकर आहे आणि तुमच्या परिवारातला आहे. म्हणून पदं येतात, पदं जातात, पुन्हा येतात पदं. सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते, पण नाव गेलं की परत येत नाही, बाळासाहेबांनी सांगितलं आपल्याला. आणि म्हणून पदं कधी वर खाली होतात, पदं वर खाली होत असतात. पण या राज्यातल्या 2,50,00,000 लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला मिळाली, ही सगळ्या पदापेक्षा मोठी आहे. आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. मगाशी काय माझी स्टोरी सांगितली. हा, म्हणजे बरोबर, आशा भोसलेंचा किस्सा सांगितला का? मग आशाची बहीण लता, दीदी लता दीदी. चला ठीक आहे, माझा थोडा लोड कमी होतोय. आणि मी आपल्या सगळ्यांनाच एवढंच सांगतो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा एकनाथ शिंदे जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत, या शेवटच्या थेंबापर्यंत माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेचा, लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचाच अधिकार आहे त्याच्यावर. आणि म्हणून शेवटच्या थेंबापर्यंत आणि शेवटच्या क्षणापर्यंत या महाराष्ट्राची सेवा करणं हेच माझं कर्तव्य आहे. या कर्तव्य भावनेतून मी काम करतोय. आणि म्हणून आपल्याला मनापासून मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. जसं आपण प्रेम दिलं, बघा कुठपर्यंत लोक आहेत, पार चिंचेच्या झाडापर्यंत आहेत, खालीपर्यंत. आता टेंबी नाक्यापर्यंत लाईन गेली आहे. टेंबी नाक्याची लाईन बघितली आज कुठपर्यंत गेली होती. हे कालपासून चालू आहे. काय हे सगळं का? कारण हे प्रेम जनतेने मला दिलेलं आहे आणि त्या प्रेमातून मला उतराई होण्यासाठी जनतेची सेवा करणं हे माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून रात्रंदिवस काम करतोय. आता श्रीकांत आपला कल्याणमध्ये तिकडे काम करतोय. कल्याणचा खासदार 3दा झाला. पहिल्यांदा एकनाथ शिंदेचा मुलगा म्हणून त्याची ओळख होती, परंतु दुसऱ्या निवडणुकीत मात्र काम करणारा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असं नाव त्याचं झालं. मला अभिमान आहे. आणि म्हणून तिसऱ्यांदा त्याच्या प्रचाराला मी गेलोच नाही. त्यांनी त्याचं कारण मला सगळीकडे फिरायचं होतं. आणि म्हणून आता तुम्हाला मी एकच सांगतो, महाराष्ट्रामध्ये आज बघा
महायुतीचं सरकार काम करतंय. आज मला आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी फोन केला, काय शिंदेजी कुठे आहात? मी म्हणालो इकडेच आहे. काय करताय? आज तुमचा वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. मराठीत दिल्या शुभेच्छा मोदी साहेबांनी, गृहमंत्री अमित शाह साहेबांनी दिल्या, उपराष्ट्रपतींनी दिल्या, गव्हर्नरने दिल्या, सगळ्या लोकांनी आठवण. आता मी मुख्यमंत्री नाही, पण तरी सुद्धा त्यांनी आठवण ठेवून मला, म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाही, एकनाथ शिंदेला आठवण ठेवून, त्यामुळे तुम्ही तर मेरे साथच आहात आणि मैं भी तुम्हारे साथ हो. आणि हे नातं आपलं जे काय निवडणुकीपुरतं नाही आहे, हे परमनंट आहे. काय म्हणतो ते आपलं, फेविकल का जोड काय तुटेगा नाही. ओ अरे बाबा ते नको. अरे झुकता कभी है ये एकनाथ शिंदे, झुका नाही कभी, झुकाया सबको. म्हणून मी सांगितलं मला हलक्यात घेऊ नका. मी साधा कार्यकर्ता आहे, बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे, आनंदीके साहेबांचा छोटा कार्यकर्ता आहे. आशाताईने हेच सांगितलं, काल पण सांगितलं. पण मी सांगतो तुम्हाला, शब्दाला पक्का माणूस मी आहे. शब्द दिला की मागे फिरवत नाही. कुठल्या तरी पिक्चर मध्ये डायलॉग आहे, एक बार मैंने कमिटमेंट कर ली तो मैं फिर खुद की भी नहीं सुनता. हे माझं आहे. काय सांगते ते नाही रे. काय वॉन्टेड मध्ये काय? हा काय, अच्छा जे आरोप करतात ते वॉन्टेड होतील आता. आणि मला म्हणाले आता तुम्ही काय कराल तर आमचे डोकी फोडू. अरे डोकी कोणाची फोडताय? आम्हाला काय करायचंय फोडाफोडी करायला? बिलकुल एकनाथ शिंदे फोडाफोडी करत नाही, बिलकुल नाही करत. आपोआप सगळे आले. बरोबर. ते आसराणीचा एक डायलॉग आहे ना कुठला तरी पिक्चर मध्ये, शोले मध्ये, काय, आधे उधर जाओ और बाकी मेरे पीछे आओ. पीछे बघा तर कोई नाही. असं कसं होतंय काय? हा बरोबर आहे. नाही तर मला मूर्खात काढतील. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मजा आली जरा तुम्हाला भेटून, बघून आनंद वाटला. वर्षातून का होईना आपण एकदा भेटतो. आपली माणसं आहेत, आपली जीवाभावाची माणसं आहेत. आणि म्हणून निवडणुका असू द्या नसू द्या काही आहे, एकनाथ शिंदे कुठलंही आपत्ती येऊ द्या, आपदा येऊ द्या, संकट येऊ द्या, सगळीकडे धावतो. आता दिल्ली ते आपदा मोदी साहेबांनी हटवून टाकली. आपदा म्हणजे काय माहिती आहे ना, आप पार्टी. त्यांनी तिकडं खूप ते काय ते नाही, तो पहिला झाडू मारायचा, आता त्याची झाडूची पूर सफाई करून टाकली. आणि दिल्लीच्या तख्तावर पण हिंदुत्वाचा भगवा झेंडा फडकला. दिल्लीच्या तख्तावर मोदी साहेबांचं मी अभिनंदन केलं. आज बोललो त्यांना, दिल्ली के लिए भी आपको. हा आपले खासदार प्रचार करत होते दिल्लीत. तुम्हाला सांगतो, माझ्याकडे 15 उमेदवार आले होते आम आदमी पार्टीचे. ते बोले आपका धनुष्यबाण हमको दे दो, हम खडे रहते हैं. पण मग मी विचार केला, धनुष्यबाण जर गेला तिकडं तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात मताचं विभाजन होईल आणि दुसऱ्याला फायदा होईल. मी म्हणालो नो, युती धर्म आपल्याला पाळला पाहिजे. आणि मग खासदारांना सगळ्यांना कामाला लावून टाकले. मी भारतीय जनता पार्टीला शिवसेनेने पूर्ण समर्थन दिलं, पाठिंबा दिला. आणि तिकडे NDAचं सरकार आलं. हा देखील आपल्यासाठी एक आनंदाचा दिवस आहे. आणि म्हणून सगळं चांगलं चाललंय. वाढदिवस झाला आज सकाळपासून, खूप आरोग्याचे विषय निघाले. आज खूप कॉमन मॅनचे सत्कार झाले,
सगळं काय काय आता सगळं कॉमन मॅन. आता मी बॅनरवर बघतोय तर कॉमन मॅन सगळीकडे कॉमन मॅन. अरे एकनाथ शिंदेचं पद बी विसरूनच गेलेलो. कॉमन मॅन, डेडिकेटेड टू कॉमन मॅन सगळीकडे बघतोय. चांगलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. राम आणि मोरे आणि प्रकाश कोण कोण आहेत सगळे, सगळ्यांचं नाव कोणाला घेत नाही. सगळ्यांचं अभिनंदन, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि कलावंत जे आहेत ते अजून गाणी बोलणार आहेत का, त्यांचंही स्वागत करतो. चांगली गाणी जरा एक सादर करा. बाबा पण इकडं आहेत. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि काय, जय श्रीराम, जय जय श्रीराम.